ओके. सो काल आपण सबसिडरी बुक्सचं इंट्रोडक्शन बघितलं, बरोबर आहे. आणि तुम्हाला मी फॉर्मॅट पण दाखवला. आणि मी काय सांगितलं की जेव्हा पण आपण सबसिडरी करू आपल्याला पेज 2 पानं एकत्र घ्यायचे आहेत सलग आणि आपल्याला 2 फॉर्मॅट्स ड्रॉ करायचे आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. पहिलं बनणार आपलं परचेस बुक, ऑपोजिट पानावरती सेल्स बुक. ठीक आहे. अमाऊंट, इनवॉइस, जेएफ, लेफ्ट डेट. ओके. आणि सेम लाईन्स मध्ये खालती पण घ्यायचं. ओके. तो इन द बुक्स ऑफ, इन द बुक्स ऑफ परचेज बुक, डेट, सप्लायर और वेंडर. एलएफ, इनवर्ड, इनवॉइस, अपोजिट, सेल्स बुक, डेट, कस्टमर, एलएफ, आउटवर्ड, इनवॉइस, रुपीस. खाली परचेज, रिटर्न बुक, डेट, वेंडर सप्लायर, एलएफ, डेबिट नोट, सेल्स, रिटर्न बुक, डेट, कस्टमर, एलएफ, क्रेडिट नोट. क्लियर. ओके. आपण क्वेश्चन बघू.
पेज नंबर 158, illustration 7. Page 158, illustration 7. Enter the following transactions of Miss Kriti in purchase, sales, purchase return, sale return. So in the books of Messrs. Kirti. Sold goods to Sudhakar stores rupees 39,000 at 10% rate discount. एक सिंपल रूल लक्षात ठेवायचा, ह्या चारांपैकी कुठेही लिहायचं असेल तर सगळ्यात पहिला मला ते काय पाहिजे, गुड्स, हे महत्वाचं. आणि दुसरं, मला ते कशावर पाहिजेत, क्रेडिटवर. ह्या दोन गोष्टी सॅटिस्फाय झाल्या तरच लिहायचं, नाही तर लिहायचं नाही. तर ह्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन मध्ये सेल्स आहे, काय सेल करतोय, गुड्स, म्हणजे पहिला रूल सॅटिस्फाय झाला. कोणाला सेल करतोय आपण, हे सुधाकर स्टोर. कॅश बद्दल काय बोललात का, नाही, म्हणजे हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, म्हणजे हे क्वालिफाय करतं. क्वालिफाय करतं तर मात्र मी त्याला लिहू शकतो. कशात लिहायचंय मला, हे सेल्स बुक मध्ये. ठीक आहे, मी सेल्स बुक ओपन करतो माझं. आता हे आहे 2018, बरोबर आहे. मी ते काय लिहिणार, 2018. तारीख आहे March 1, इट इज 1 मार्च. इकडे फक्त नाव लिहायचं, कस्टमरचं नाव काय, सुधाकर स्टोर. सुधाकर स्टोर्स. ठीक आहे. आता एक इंटरनल कॉलम आपण ड्रॉ करतोय. ठीक आहे. तर बघा, सुधाकर स्टोर्स कडनं आपण माल घेतला विकत, पण तो जो होता ना, तो ग्रॉस होता. ग्रॉस, ग्रॉस 39,000. ग्रॉस म्हणजे काय, डिस्काउंटच्या आधी, मायनस ट्रेड डिस्काउंट 10%. आणि लिहिलंय तिकडे क्वेश्चन मध्ये, नाही TD 10%. मग 39,000 चे 10%, 39,000. जेव्हा पण 10% असं सांगतात, शेवटची अमाऊंट काढून टाकायची, उरली ते 10%, इट इज 3,900. आणि मग अमाऊंट जाते बाहेर. आलं लक्षात तुमच्या? सो इट इज 35,100 रुपीज. इज दॅट क्लिअर? पुढे परचेस गुड्स फ्रॉम अवधूत ट्रेडर्स. पहिला तर गुड्स आहे, कोणाकडनं घेतले, किती रुपयाला घेतले, पेड कॅरेज रुपीज 250. आता हे कॅरेज जे आहे ना, ह्याचं पेमेंट केलं. हे पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन बुक्स मध्ये येते, कारण हे गुड्स पण नाही. हा, जर हे कॅरेज हे परचेस असतं तर मी जोडून लिहिलं असतं. मग अवधूत ट्रेडर्स परचेस करतोय आपण, क्रेडिट वरती जाणार परचेस बुक मध्ये. मी आता इकडे परचेस बुक मध्ये 2018, 3 मार्च, अवधूत ट्रेडर्स 47350. आणि जिथे सम संपतं ना, तिकडे एक नोट लावू.
ट्रान्झॅक्शन डेटेड 3rd मार्च, ठीक है। कैरेज पेड will be recorded in cash book. कारण ते पैसे गेले ना, आणि काल आपण जेव्हा सब डिव्हिजन बघितलं तेव्हा आपण कॅशबुक पण बनवतो जर्नल मध्ये. मग हे जे पेमेंट केलं ना ते कॅशबुक मध्ये नोट लिहून सोडून द्यायची. क्लिअर? पुढे सुधाकर स्टोअर्स रिटर्न गुड्स ऑफ ₹3220 नेट. सुधाकरने काय केलं? रिटर्न. रिटर्न शब्द येतो ना, त्या फक्त बघायचं की कुठल्या पुस्तकात त्यांचं नाव आहे. सेल्स बुक मध्ये नाव आहे. आता सेल्स बुक मध्ये नाव आहे तर रिटर्न पण कुठलं असणार? सेल्स रिटर्न. सिंपल नाही की नाही? सेल रिटर्न मध्ये येतो 2018 लिहितो आणि 6 मार्च ट्रान्झॅक्शन नोट डाऊन करतो. सुधाकर स्टोर 3220. इथे बघा ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय? नेट म्हणजे डिस्काउंट मायनस करून. बाहेर अमाऊंट नेहमी तीच जाते डिस्काउंट मायनस केलेली. फक्त जेव्हा आपल्याकडे ग्रॉस अमाऊंट असेल फक्त तेव्हाच आपल्याला ट्रेड डिस्काउंट मायनस करायचं. इज दॅट क्लिअर? हे जे आपण इथे केलं हे केव्हा करतो? जेव्हा हा शब्द आपल्याकडे असतो. हा नाहीये तर डायरेक्ट बाहेरच लिहायचं. इज दॅट क्लिअर? सोपं जात आहे. आता बघा पुढे काय लिहिलं. कॅश परचेस आणि कॅश सेल्स. गुड्सची डिलिंग आहे पण कॅश मध्ये आहे, मग येणार का लिहायला इथे? नाही. काय लिहायचं आपण? नोट लिहायची आहे ना. ही पहिली नोट झाली. दुसरी नोट ट्रान्झॅक्शन डेटेड 10th मार्च. बोथ कॅश परचेस अँड कॅश सेल्स विल बी रेकॉर्डेड इन कॅश बुक. पण इथे फक्त क्रेडिट येते ना. क्लिअर? म्हणजे ह्याचं आपलं काय बनलं? नोट बनली. कॅरेज पेडची पण काय बनली? नोट बनली. परचेस जे केलेलं ते परचेस बुक मध्येच गेलं. इकडे जे होतं ते सेल रिटर्न मध्ये गेलं. क्लिअर? पुढे राकेश इनवॉइस्ड गुड्स टू अस. इनवॉइस टू अस म्हणजे आपण विकत घेतलं. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. इनवॉइस टू अस चा अर्थ काय? परचेस. आलं लक्षात सगळ्यांच्या? तो आपण ऑर्डर पेलेस केलेली कधी? 28 फेब्रुवारी. आजची तारीख काय? 13 मार्च. मग रेकॉर्ड करताना 28 फेब्रुवारी लिहिणार की 13 मार्च लिहिणार? ज्या दिवशी ऑर्डर पूर्ण होते तो दिवस. इज दॅट क्लिअर? सिंपल सांगायचं झालं तर ज्या दिवशी बाळ जन्माला येतं तोच त्याचा बर्थडे असतो. नॉट की जेव्हा कळतं की बाबू होणार आहे. कळलं ना? असं. सो परचेस बुक मध्ये येणार नाही सगळं. तर गुड्स पण आहेत. कॅश बद्दल काही सांगितलं नाही म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. सो परचेस बुक मध्ये आपण जायचं. 13th मार्च पडायचं. राकेश इनवॉइस्ड, सॉरी फक्त राकेश. ठीक आहे. अमाऊंट आहे 37,000. पुढे सोल्ड गुड्स टू रागिनी ऍट 10%. कुठे येणार हे? सेल्स बुक मध्ये. आणि हे टीडी आहे ना. सो इट इज 17th मार्च रागिनी. ठीक आहे. 33,400 हे काय आहेत? ग्रॉस. बरोबर.
मायनस टीडी किती पर्सेंट आहे 10%. मग 33,400 चे 10% 3,340 ना माहिती आहे. 33,400 मधनं 0 काढला तर 3,340 येतो. येस ऑर नो? येस. मग 33,400 minus 3,340 is 6 carry over 003 30,060 rupees. आलं लक्षात? समजलेलं आहे? पुढे रिटर्न गुड्स टू राकेश 3850 ॲज दे वर डिफेक्टिव्ह. तर राकेश कुठे आहे शोधा. परचेस बुक. मग रिटर्न तरी कुठलं असेल? परचेस रिटर्न. ठीक आहे. 2018 जेव्हा जेव्हा पहिल्यांदा दिली तो वर्ष लिहायचं. 13 मार्च नाही 13 मार्च नाही 20 मार्च ना. 20 मार्च राकेश रुपीज 3850 बरोबर. 3850 क्लिअर. पुढे क्रेडिट परचेस फ्रॉम मिशेल ट्रेडर्स रुपीज 9,450 अँड दे अलाउड अ ट्रेड डिस्काउंट ऑफ रुपीज 150. मग परचेस आहे ना कोणाकडनं? मिशेल ट्रेडर्स. मिशेल ट्रेडर्स इकडे परचेस बुक मध्ये जाणार आपल्याकडे. बरोबर आहे. 22 मार्च मेसर्स मिशेल ट्रेडर्स. तर मी इथे पण ती लाईन बनवणार ना. येस और नो? येस. काय लिहिणार इथे? ग्रॉस 19,450 मायनस टीडी त्यांनी लिहून दिलंय ना 150 रुपये स्वतःहून लिहून दिले. मग बाहेर किती? 1930. ओके. पुढे रागिनी रिटर्न गुड्स 900 ग्रॉस ॲज देवर डॅम. तर रागिनी कुठे आहे बघूया. रागिनी सेल्स मध्ये. सेल रिटर्न येणार की नाही? 23 मार्च. आता मेन बघा त्यांनी काय दिलंय 1900 ग्रॉस दिलेलं आहे ना. मग मला इथे पण तो कॉलम बनवायला लागणार आहे की नाही? येस ऑर नो? येस ऑफकोर्स. मग ग्रॉस 1900 मायनस. आता किती मायनस करायचं नाही वर बघायचं की पहिला रागिनीला किती दिलेलं आपण. किती दिलेलं आपण 10%. 10%. मग आता पण किती मायनस करायचं 10%. 10% टीडी 190. इज दॅट क्लिअर? समजलं सगळ्यांना? 1710. ओके. पुढे परचेस ऑफिस फर्निचर. काय घेतलं विकत? तिथे संपला. गुड्स नाही येत नाही. मग नोट येणार ना आपल्याकडे. नोट नंबर 3. ट्रान्झॅक्शन डेटेड 26 मार्च. Purchase of furniture on credit will be recorded in. आता बघा परत एकदा रिव्हिजन करायचं झालं तर क्रेडिट परचेस सेल कोणाचे? गुड्सचे. हे आपण परचेस बुक सेल्स बुक परचेस रिटर्न सेल्स रिटर्न मध्ये करतो. कॅश मध्ये जेवढा पैसा येतो जातो ते इधर आपण कॅश बुक मध्ये करतो किंवा आपण पेटी कॅश बुक मध्ये करतो. बिलांचं जे काय आहे आयदर बिल रिसिवेबल बुक किंवा बिल पेएबल. उरलं कोण? जर्नल प्रॉपर. हे जे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे कोणाचं? फर्निचर. हे आतमध्ये कुठेच बसत नाही. मग कुठेच बसत नाही मग कुठे बसवायचं? जर्नल प्रॉपर. इज दॅट क्लिअर? का तर प्रत्येक बुक मध्ये काय लिहिणार याचे सेट ऑफ रूल्स आहेत.
जे कुठेच बसत नाही ते जनरल प्रॉब्लेम बसू नका, त्यामध्ये काय काही रूल नाही. भाई तू कोणाचा नाही तर आमचा आहेस. ठीक आहे, क्लिअर आहे, परफेक्ट. ठीक आहे, पुढे परचेस गुड्स फ्रॉम गरिमा स्टोअर्स ऍट 8,000 अँड सोल्ड द सेम टू सुनीता ऍट 25% प्रॉफिट ऑन कॉस्ट. मग दोन वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत, वेगवेगळे ठेवूया. पहिला आपण हे ट्रान्झॅक्शन बघूया. परचेस गुड्स फ्रॉम गरिमा 8,000 कुठे देणार आहे? परचेस बुक मध्ये. परचेस बुक मध्ये आपण गेलोय, 840, 840 to 920 ना. ठीक आहे, चलेगा चल. ओके, तो 29 परचेस 29 मार्च गरिमा 8,000 रुपीज है ना. हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. आता क्वेश्चन काय सांगतोय बघा, सोल्ड द सेम. आता बट ऑब्विस आहे, जो माल आपण विकत घेतो तोच विकतो ना भाई, आणि ज्या किमतीला घेतो त्याच्यापेक्षा वरती विकतो. तो काय सांगितलं, सोल्ड द सेम टू सुनीता. हे मात्र नक्की की आपल्याला इथे लिहायचं, बरोबर की नाही. तारीख सेमच आहे, 29 मार्चच आहे. सुनीता सोल्ड सेम टू सुनीता. आता काय झालं, कितीला विकलं? ऍट 25% प्रॉफिट. याचा अर्थ काय? वर्किंग नोट, वर्किंग ट्रान्झॅक्शन 29 मार्च. ठीक आहे, कॉस्ट 8,000 प्लस प्रॉफिट. मग मला काय मिळणार? सेल्स. सिंपल फॉर्म्युला, खरेदी किंमत प्लस नफा इज विक्री किंमत. आपण शाळेत शिकलो आहे की नाही. माझं प्रॉफिट सांगितलंय किती पर्सेंट? 20. म्हणजे 8,000 मध्ये जर 25% ऍड केले तर मला सेल्स मिळेल. आता मला 25% कॅल्क्युलेट करायचं. आता एक लॉजिक सांगतो तुम्हाला. समजा हा केक आहे. हम्म, मग हा केक किती आहे माहिती आहे? 100%. ह्या केकला मी 2 तुकड्यामध्ये कट केलं. मग हे किती आहे माहिती आहे? 50%. आणि ह्याच केकला जर मी 4 तुकड्यांमध्ये कट केलं तर हे किती आहे माहिती आहे? आणि ह्याच केकला जर मी 5 तुकड्यांमध्ये कट केलं इक्वल, तर प्रत्येक तुकडा किती आहे माहिती आहे? 20%. आलं लक्षात? मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो, ह्याच तुकड्याला जर मी 3 इक्वल भागांमध्ये कट केलं तर हे किती एवढा माहिती? 33.3%. हे रेशिओज आहेत, रेशिओज. म्हणजेच काय, 100% इज इक्वल टू 1/1, 50% इज इक्वल टू हाफ, 25% इज इक्वल टू 1/4. क्लिअर? मग जेव्हा जेव्हा 25% काढायचे असेल ना कुठल्या गोष्टींचे, त्याला डिवाइड बाय 4 केलं ना तर 25% डायरेक्टली मिळतं. इज दॅट क्लिअर? लॉजिकली. मग आता ह्याला डिवाइड बाय 4 करणार तर आन्सर येणार 2,000. व्हॉट इज माय सेल प्राइस? आलं लक्षात? हे लॉजिक कळलं? हे लॉजिक बेसिक गणितांचं हे कधी विसरायचं नाही. हे अभ्यासातच नाही, जीवनात पण कामाला येतं. टक्केवारी काढणं खूप सोपं जातं.
नेहमी लक्षात ठेवा 100% म्हणजे 1/1. 50% बोला म्हणजे अर्धा करून टाका. 25% मागितले तर 1/4 करायचं आणि 20% जर मागितले तर 1/5 करायचं. डिवाइड बाय 5 केलं तर 20%, 4 केलं तर 25, 2 केलं तर 50, 1 केलं तर 100% मिळेल. ठीक आहे असं. मग आता मी हे वरती लिहितो 10,000. इज दॅट क्लिअर? सेंड अ डेबिट नोट टू मिशेल ट्रेडर्स. डेबिट नोट कशात असते? त्यापेक्षा मिशेल ट्रेडर कुठे आहेत? परचेस बुक. मग रिटर्न कुठे जाणार? परचेस बुक. परचेस कळलं? कन्फ्युजनच आहे ना, जिथे लिहिलंय तोच रिटर्न असू शकतो. ही ब्युटी आहे चॅप्टरची की ह्यात कन्फ्युज होणारच नाही लोक. कारण परचेस असेल तरच परचेस रिटर्न असणार ना. विदाउट परचेस परचेस रिटर्न नसू शकतं. सो मेसर्स मिशेल ट्रेडर्स 3,200. क्लिअर? संपलं. आता काय काय नाही, फक्त टोटल मारायचं आणि विषय संपवायचा. दिस इज 05 336 7 7 14 14 आणि 9 23 23 आणि 8 31 7 आले 3 3 आणि 4 7 7 आणि 3 10 10 आणि 1 11 1,11,650. इकडे टोटल 7050. इकडे टोटल 75160 आणि इकडे टोटल 4930. इज दॅट क्लिअर? कसं सॉल्व्ह करायचं? सोपं आहे, काही जास्त टेन्शनच नाही. आलं लक्षात? नोट्सच्या साठी नोट्स आहेत. नोट्स कोणाला येतात? ज्या गोष्टी त्याच्यात आपण लिहित ना फक्त त्याच्यामध्ये नोट्स येतो. ज्या गोष्टी आपण लिहितो त्यांच्यामध्ये नोट्स येत नाही. सिम्पल 4 फॉर्मॅट. फक्त इम्पॉर्टंट काय, डबल पेज वरती आपल्याला समोरासमोर सोडवायचं. इज दॅट क्लिअर? 158 illustration 7. ओके. ओके, सेंड टू यू. पुढचं संपवूया. Enter the following transactions in purchase book, sales book, purchase return book, sales return book. आणि हे सगळं होतं इन द बुक्स ऑफ श्रेयस ट्रेडर्स. ठीक आहे.
Illustration 8. In the books of various traders. Purchase book, date, supplier, vendor, LF, inward, invoice, amount. Purchase, return, date, sorry, not particulars. Supplier, vendor, LF, डेबिट नोट आणि अमाऊंट. इकडे सेल्स बुक, डेट, कस्टमर, LF, आउटवर्ड, इनवॉइस, रुपीज. इकडे सेल्स, रिटर्न, डेट, कस्टमर, LF, क्रेडिट नोट आणि रुपीज. ठीक आहे. ओके. 2018 जुलै. Purchase goods from Nilkamal stores at 33,000 at 5% trade discount. Half of the amount was paid immediately. बघा, फर्स्ट जुलैचं ट्रान्झॅक्शन आहे. ग्रॉस परचेस 33,000. ठीक आहे. मायनस 5% TD. बरोबर. तर 10% किती आहे? 3,300. 10%चं अर्ध करशील ना तर किती मिळतं? 5%. इज 1650. 1650. which is 05 carry 1. 10 केले 3 उरले. चला एक तो 31,350. हे आहे नेट परचेस. क्वेश्चन काय सांगितला? हाफ पेड इमिडिएटली. म्हणजे ह्याचं अर्ध ट्रान्झॅक्शन जे आहे ते क्रेडिट आहे, अर्ध ट्रान्झॅक्शन जे आहे ते कॅश. कॅश वाला आपण लिहू शकतो का? फक्त क्रेडिट लिहू शकतो. आता याचा अर्ध करायला लागेल. हाफ ऑफ 31,350 हाऊ मच? सांगा, तोंड नका बघू. इट इज 15,625. ठीक आहे. हे जे आहे हे कुठे रेकॉर्ड होणार? कॅश. आणि हे जे आहे हे कुठे रेकॉर्ड होणार? परचेस. आलं लक्षात? मग आपण जातो परचेस बुक मध्ये. 2018 1 जुलै नीलकमल स्टोर्स वर्किंग नोट.
1650. क्लिअर आहे. इनवॉइस्ड गुड्स ऑफ टू धवल. लक्षात घ्या, इनवॉइस टू असं सांगितलं तर आपण काय करतो इकडे, सेल्स. क्लिअर आहे. इथे आपण सेल्स करतोय, कुठे जाणार, सेल्स बुक मध्ये. समजलं. 2018 3 जुलै. इट इज धवल ट्रेडर्स which is rupees 275 27750. अब सोनाली इनवॉइस गुड्स रुपीज 14,000 टू अस. इनवॉइस टू अस याचा अर्थ काय, परचेस 14,000 4% टीडी ऍज पर अवर ऑर्डर, हे पण परचेस केलं. तो 4 जुलै सोनाली, इकडे मी तो आतमध्ये लिहिणार. माझे क्रॉस अमाऊंट आहे 14,000. टीडी, टीडी किती आहे, 4% टीडी. आता 14,000 आहे. शेवटचा अमाऊंट काढला तर 10%. अजून एक काढला ना तर 1%. 1% जर 140 रुपये, तर गुणिले 4 केलं तर 4% मिळेल मला. येस ऑर नो? इज 560. इज दॅट क्लिअर? 560. So it is 13,440 rupees. 16,000. अच्छा, मी लिहिताना एखादा आकडा मिस केला. 15,625 ना. वन 15,670. लिहिताना इथे चुकून 160. व्हेरी गुड भूमी. 15,670. ओके, ठीक आहे. पुढे सोल्ड गुड्स ऑफ 30,000 टू सौरभ अँड सन्स ऍट 7% टीडी. सौरभ अँड सन्स आहे की नाही. इथे जायचं आपण सेल्स बुक मध्ये आपल्या. 9 जुलै सौरभ अँड सन्स. ग्रॉस 30,000 माइनस टीडी 7%. 10% 3,000, 1% 300. 7 3 21. 2,100. ठीक है. 27,000. सेंड डेबिट नोट टू नीलकमल स्टोर्स 3,000 ग्रॉस. नीलकमल कुठे आहे, परचेस मध्ये. मग रिटर्न पण कुठे येणार, परचेसेस. 2018 12 जुलै नीलकमल स्टोर्स. ग्रॉस 3,000 मायनस टीडी करायला लागेल ना. तर नीलकमलच्या ट्रान्झॅक्शन मध्ये वर्किंग नोट होती. वर्किंग नोट मध्ये बघितलं तर टीडी किती होता, 5%. मग ह्याच्यातनं पण किती मायनस करायला लागणार आहेत, 5%. 10% 300 ना, 5% 150. हाफ इज 2,853. क्लिअर. सेंड अ क्रेडिट नोट टू धवल ट्रेडर्स. धवल कुठे होता आपल्याकडे, सेल्स बुक मध्ये. मग रिटर्न पण कुठलं असेल, सेल्स रिटर्न. 2018 14 जुलै
Double traders, which is 3550. Clear? Received a debit note from Sonali 1000 gross. सोनाली कुठे आहे? सोनाली परचेस बुक मध्ये आहे ना. 4% टीडी होता इकडे, क्रॉस लिहिले म्हणून ना. आपण परचेस रिटर्न जाणार ना आपण. 19 जुलै. सोनाली ग्रॉस 1000 माइनस टीडी. टीडी होता 4%. 1000 से 4%. 1000 से 10% 100. 1% 10 rupees. 4% 40 rupees. Which is 960. Clear? Send a credit note to Saurabh and Sons at 4675 net. नेट म्हणजे डायरेक्ट बाहेरच लिहायचं, लक्षात ठेव. तो सौरभ अँड सन्स कुठे आहे? सेल्स बुक मध्ये. कुठे लिहायचं? सेल्स रिटर्न मध्ये. तो 21 जुलै सौरभ अँड सन्स डायरेक्टली बाहेर 466. नेट सांगितलं ना त्याने. आता बघा इथे, परचेज गुड्स फ्रॉम सुरभी स्टोर्स ॲट 15,000 अँड सोल्ड द सेम टू प्राची स्टोर्स. दोन ट्रान्झॅक्शन वेगवेगळे बघूया ना आधी. पहिला काय आहे? परचेस. पुन्हा सुरभी स्टोर्स. परचेस बुक मध्ये यायचं ना आपल्याला. येस और नो? सो इट इज 24th जुलै. सुरभी स्टोर्स 15,000. सोल्ड द सेम म्हणजे पूर्णच्या पूर्ण. कोणाला विकलं? प्राची. किती प्रॉफिट आहे? 25. सेल्स बुक मध्ये जाणार ना आता आपण. 24th जुलै प्राची वर्किंग. इथे येतो आपण खाली. वर्किंग नोट 24th जुलै. कॉस्ट 15,000 प्लस 25% प्रॉफिट. मग आपल्याला काय मिळणार? सेल्स. 25% काढायचं असेल, डिवाइड बाय 4 करून टाकायचं. बरोबर की नाही? 4 3 जा 12, 4 7 जा 28, 4 5 जा 20. So it is 3750. 18,750. आलं लक्षात? क्लिअर? सेल्स बुक मध्ये 18,750. 18,750. ओके, समजलेलं आहे? परचेज गुड्स 6,600 फ्रॉम सीमा स्टोर्स. ट्रेड कॅरेज हे कुठे जाणार? कॅश बुक मध्ये. सरळ बसायचं, डोक्याला हात नाही ठेवायचं. कॅश बुक. आणि हे कुठे जाणार? परचेस बुक. परचेस बुक मध्ये 25 जुलै सीमा स्टोर्स 6,600. आणि एक नोट येणार ना खालती. नोट ट्रान्झॅक्शन डेटेड 25th जुलै. पेड कॅरेज टू बी recorded in cash. Clear? पुढे प्राची return goods 5,000 as they were defective and same were returned to Surbi stores. दोन वेगवेगळ्या गोष्टी. पहिला प्राचीचं रिटर्न लिहायचं. मग प्राची कुठे? सेल्स बुक मध्ये. मग रिटर्न पण इथे देणार ना. 27 जुलै प्राची 5,000. ह्या मला परत दिला आपण कोणाला?
सुरभीला. सुरभी कुठे होती? परचेस. मग इकडे सुरभी वर्किंग. माझ्या वर्किंग वर का बनवतोय सर? बघा, जेव्हा दिलेला माल तेव्हा प्रॉफिट जोडून दिलेला, मग परत करताना मायनस करायला लागेल ना मला. मग 27 जुलै सेल्स मायनस प्रॉफिट इज कॉस्ट. सेल्स किती? 5,000. प्रॉफिट किती? तेवढंच ना, 25%च ना. म्हणजेच काय? 5,000 डिवाइड बाय 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 5. It is 1250, 3750. Is that clear? समजलं? So वर्किंग 3750. अँड लास्ट परचेस फर्निचर फॉर ऑफिस यूज. येणार का इकडे? नाही. नोटेड. ट्रान्झॅक्शन डेटेड 30 जुलै. Purchase of furniture on credit will be recorded in journal proper. Is that clear? संपलं. आता काय करायचं आपल्याला? टोटल. Yes or no? Yes sir. So it is 5, 11, carry 1, 6 plus 1 cells, and plus 4, 11, 11 plus 6, 17, carry 1, 5 plus 1, 6, 6 plus 3, 9, 9 plus 5, 14, 14 plus 6, 20, carry 2, 2 plus 1, 3, 3 plus 1, 4, 4 plus 1, 5. It is 50,705. Great. Sales total 0, 0. 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 7 24. 4 2, 2 आणि 7 9, 9 आणि 7 16, 16 आणि 8 24. 2, 2 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. 75. टोटल 0, 5 5 10 16, 1 9 9 18, 18 आणि 7 25. 2, 2 2 4 आणि 3 7. इकडे 5 2 6 7 12. 4 4 8 आणि 5. Clear? This is how we solve. Okay.